काल परवा महाराष्ट्र विधानसभा राज्यात नाही तर देशभरात गाजली. विधान भवन परिसरातील गॅलरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ अख्ख्या देशभरात व्हायरल झाला. पण त्यानंतर विधान भवनातला आणखी एक व्हिडिओ समोर आला जो सगळ्या महाराष्ट्रात गाजला. या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. हा वाद एवढा वाढला की धक्काबुक्की वेळी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाटले. देशमुख शिवीगाळ करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आणि आव्हाडाचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले सुद्धा मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसला. या पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षाची खरी सुरुवात झाली ती 11 जुलै रोजी. 11 जुलै रोजी विधान भवन परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना बघून या मंगळसूत्र चोराचं करायचं काय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर गाडी एकमेकांच्या अंगावर घालण्याच्या कारणावरूनही यांच्यामध्ये शिवीगाळ झाली होती. त्यानंतर यामध्ये काल परवा म्हणजे 17 जुलै रोजी या दोघांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवन परिसरामध्ये एकमेकांना मारहाण केली. या दोन्ही घटनांनंतर गोपीचंद पडळकर विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आले. पण त्यांच्यावर टीका करताना विरोधकांकडून दोन शब्द अनेकदा वापरले गेले: मंगळसूत्र चोर. गोपीचंद पडळकरांनी मंगळसूत्र चोरलं होतं का, त्यांना जेलची हवा खावी लागली का, अशी टीका जाहीर सभांपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत सगळीकडे होते. पडळकरांशी निगडीत कुठलाही मॅटर आला की मंगळसूत्र चोरीचा मुद्दा त्यात फिक्स असतो. मुद्दा दरवेळी चर्चेत येणारा असला तरी मुख्य प्रश्न उरतो तो म्हणजे पडळकरांनी खरंच मंगळसूत्र चोरलं होतं का, त्यांना यावरून अटक झाली होती का. आता उत्तर शोधायचं म्हणलं तर घटनेच्या खोलात जावं लागतं. मग आम्ही स्थानिक नागरिक, पत्रकार यांना विचारलं. खानापूर, आटपाडी परिसरातले स्थानिक नागरिक, पत्रकार आणि समर्थक विरोधक यांना विचारल्यानंतर जी माहिती मिळाली ती आधी सांगतो. लोक सांगतात की घटना 2008-9 ची आहे. आपल्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात पडळकरांनी आपला गट बांधायला घेतला. या दरम्यान याच काळात विरोधात असणाऱ्या गटात आणि त्यांच्यात छोटे मोठे वादविवाद व्हायचेच. त्यातूनच झालेल्या एका भांडणात त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीची केस टाकण्यात आल्याचं सांगितलं. आम्ही जरा अधिकच खोलात गेल्यावर माहिती मिळाली की यात गटातटाच्या भांडणाचा काहीही संबंध नाही. तर आटपाडीमधले हरिभाऊ पाटील यांनी सांगितलं की तेव्हा पडळकरांची हवा होती. गावागावातले तरुण पडळकरांच्या मागे उभं राहू लागले. अशातच एका लग्न समारंभात गोपीचंद पडळकर आपल्या तरुण कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तिथे विरोधी गटातले काही लोकही आले होते. स्टेजवर जात असताना धक्काबुक्कीचं निमित्त झालं आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. अशा वेळी लग्नाला आलेल्या काही महिला मध्ये आल्या. भांडणामध्ये त्यांनाही धक्काबुक्की झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन पडळकरांवर मारामारी, भांडण यासोबत मंगळसूत्र चोरीचं कलमही लावण्यात आलं. बऱ्याचदा आरोप म्हणून कोणताही आरोप नेत्यांवर लावला जातो, तसंच या घटनेचं स्वरूप होतं. त्याहून अधिक काहीच नाही. पुढे त्यांनी असंही सांगितलं की या प्रकरणात किरकोळ कारवाई सोडता पडळकर यांच्यावर कोणती ठोस अशी कारवाई झाली नव्हती. आम्ही लय खोलात जायचा प्रयत्न केला पण आम्हाला तळ काय घावला नाही. म्हणून थेट आमदार गोपीचंद पडळकर यांनाच फोन लावला आणि त्यांच्याकडून सगळा घटनाक्रम जाणून घेतला. त्यांनी जे सांगितलं तेच त्यांच्या भाषेत सांगतो. 2009ला मी तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या अनिल बाबर यांच्या विरुद्ध निवडणूक लढलो. तेव्हा हे सीट काँग्रेसला गेलं तरी राष्ट्रवादीने अनिल बाबरांच्या मागे पूर्ण ताकद लावली. मी त्या निवडणुकीत 19,950 मतं घेतली आणि अनिल बाबर पडले. माझ्यामुळे हरल्याचा राग त्यांच्या मनात असावा. त्यानंतर माझ्या मतदारसंघातल्या खरसुंडी गावात राजू केंद्रे या माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचं लग्न होतं. लग्नाच्या पत्रिकेत माझं नाव प्रमुख पाहुणं म्हणून होतं. त्या लग्नात काही कारणानं एक वाद झाला आणि त्यातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला की मंगळसूत्र चोरलं. आता वाद झाला त्यावेळी मी तिथं नव्हतो. मतदारसंघात बरीच लग्न असल्याने मला या लग्नाला पोहोचायला उशीर झाला. सगळा वाद झाल्यावर एका तासानं मी तिथं पोहोचलो होतो. पण सरपंचाच्या मदतीने माझ्यावर केस टाकण्यात आली की मी एका महिलेचं मंगळसूत्र चोरलं. FIR करताना आधी नीट घटना लिहायच्या ऐवजी थेट कलमच टाकण्यात आली होती. त्या काळात माझ्यावर सुडबुद्धीने कधीही कुठल्याही केसेस पडल्या. नॉन बेलेबल कलम टाकून अगदी मला मोक्का लावण्यापर्यंत विषय गेलेला. हे सगळं पाय खेचण्याचं आणि राग काढण्याचं राजकारण होतं. आता 2007 मध्ये आमचे आमदार बोलेरोतून फिरत असताना मी सफारीतून फिरायचो. बरं, या कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणा होतो. तिथं असलं प्रकरण करण्याची गरज तरी काय. पण तेव्हा कुठेही काही झालं तरी माझं नाव पुढं करायचं. माझ्यावर कारवाई करायला 7 PI बदलले होते. गोपीचंद पडळकरांकडून आम्ही सगळ्या घटनाक्रमांची त्यांची बाजू समजून घेतली आणि मग त्यांना विचारलं की असेच एखादा धक्काबुक्की होते, त्यात एखाद्या नेत्याचं नाव येतं, गुन्हा, अटक असं सगळं होतं आणि मग ते प्रकरण आयुष्यभरासाठी नेत्याला चिटकून राहतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यांचं उत्तर आलं, हे असले राजकारणातले घाणेरडे प्रकार फक्त आमच्याच भागात नाहीत तर महाराष्ट्रात सगळीकडे घडतात. समोरच्या नेत्याशी वैचारिक लढाई लढता आली नाही की प्रशासनाला पुढे करून त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न होतो.
राज्यकर्ते थांबणार नाहीत, पण अधिकाऱ्यांनी विषय समजून घेतला पाहिजे. राजकारण्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करू नयेत. राजकारणातल्या प्रस्थापितांची प्रशासनाचा गैरवापर करण्याची मानसिकता संपली पाहिजे. तरच या असले प्रकार थांबतील. माझ्याबाबत बोलायचं झालं तर लोकांकडे माझ्या विरोधात बोलायला काहीही नसतं. मग हे असले विषय निघतात, पण खरं काय आहे हे मला माहिती आहे, माझ्या तालुक्याला माहिती आहे. मग विषय संपला. मी फिकीर करत नाही. एखाद्या प्रकरणावरून असे आरोप होणारे किंवा टीका होणारे गोपीचंद पडळकर हे काही एकमेव नेते नाहीत. थोडक्यात गोपीचंद पडळकर असोत किंवा आणखी कोणीही, राजकारणात कुरघोडी करण्यासाठी असे मुद्दे शोधले जातात, चर्चेत आणले जातात किंवा अगदी तयारही केले जातात. एवढं मात्र नक्की, या नव्यानं चर्चेत येत राहणाऱ्या पण जुन्याच असणाऱ्या राजकीय संस्कृतीबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.